नमस्कार, मी दिनेश खराडे. मी एक कार्यकर्तासुद्धा आहे. कार्यकर्त्याचं महानगरपालिकेशी बऱ्याचदा संबंध येतो. तो एक अविभाज्य घटक आहे आपण म्हणू. मी मर्शीनगर म्हणून आहे, मर्शीनगर मार्केट यार्ड, सालेश्वरी पार्क या भागातला कार्यकर्ता आहे. आमच्या भागातला जो भाग आहे तो अतिशय गरीब मध्यमवर्गीय लोक आहेत, जिथं झोपडपट्टी आहे, सार्वजनिक शौचालय. तर आम्ही बऱ्याचदा महानगरपालिकेत त्या कामांसाठी जातो. एक साधं उदाहरण सांगतो. महानगरपालिकेच्या शौचालयातला जे नळ असतो का, नळ, तो नळ जर का बदलायचा असेल ना, तर आम्ही जातो, हे 2-3 नळ बदला बाबा. तर त्यावेळेला आम्हाला उत्तर दिलं जातं की ह्याचं टेंडर संपले, ह्याची वित्तीय समितीची मान्यता नाही, ह्याच्या टेंडरची मान्यता आहे, असं सांगून ते नळ किती तर महिने बदलले जात नाही, तोपर्यंत ते पाणी वाया जातं. पण एका बाजूला सर्वसामान्य नागरिकाला हा न्याय आणि एका बाजूला इथले एक उपायुक्त आहेत महानगरपालिकेत, एक माधव जगताप म्हणून त्यांचं, पण ते एक लाडके उपायुक्त आहेत का या महानगरपालिकेचा, असा संशय मला निर्माण झाला आहे. कारण मी बरेच महिने आले एक पाठपुरावा करते महानगरपालिकेत. त्यांना एक सिक्युरिटी गार्ड असायचा, त्याला कुठल्याही पद्धतीची मान्यता नाही, कुठेही कागदोपत्री तो नाही, त्याची एक सर्व्हिस दाखवली जाते ह्या भागात आहे, पण तो कंटिन्यू त्यांच्या मागे मोबाईल घेऊन, त्यांची बॅग घेऊन, बाकीचं तो काय करतो हे मी आता ऑन पेपर सांगू शकत नाही. पण असो, त्याबाबतचे 50 लाख रुपये वसूल करा. हे आलेले अतिशय कार्यक्षम इमानदार आमचे आयुक्त साहेब, खूप मला त्यांच्याबद्दल सन्मान वाटतो, आदर वाटतो. त्यांनासुद्धा मी दिले की हे 50 लाख रुपये वसूल करा. पण ते ठीक आहे, मी त्याला पाठपुरावा करू शकलो नाही, पण मी आता करणार आहे. आता त्यांचं नवीन एक कारनामा सांगतो. आता त्यांना एक चार्ज घेतला त्यांनी उपायुक्त कार्यालयाचा, कर आकारणी, कर संकलनाचा, अलिबागाची गुहाच आहे बरं का ते. तर तिथे चार्ज घेतल्या त्यांनी त्यांच्या कार्यालयाचं नूतनीकरण केलं. आधीचं कार्यालय सगळं चांगलं होतं, तिथं सगळेच जण उपायुक्त काम करत होते. पण नाही, ह्यांना मौज माझ्या आय्याश रुबाब करायची सवय लागली होती. ह्यांनी ते सगळं मोडतोड करायला लागलं भवन रचना विभागाला, आणि त्यांनी नवीन थाटमाटत ते कार्यालय थाटलं, निघून गेले, बसले जातात तिथं निवून रुबाबात. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, त्या कार्यालयाचं काम करताना कोणतीही निविदा प्रक्रिया झालेली नाही, कोणतीही वित्तीय समितीची मान्यता नाही. हे कशासाठी? आम्ही गरीब नागरिक जेव्हा एखादा सार्वजनिक संडासात एक नळ बसवायला तुम्ही सगळ्या बाबींची ही पूर्तता नाही, ती पूर्तता नाही करता, आणि ह्या अय्याश उपायुक्तासाठी कशासाठी एवढे लाड चालले? हा लाड आम्ही खपवून घेणार नाही. हा पैसा आमचा होता, हा आमच्या कष्टाचा होता. आमच्याकडे कर्ज असेल, आम्ही कर्जबाजारी असेल, आम्ही टॅक्स भरू शकलो नाही, तर महानगरपालिका महिन्याला 2% पठाण व्याज लावतं. त्या पठाण व्याजाला कशाला म्हणायचं? त्या व्याजावर सुद्धा व्याज लावलं जातं. आणि माननीय आयुक्त साहेबांना माझी विनंती आहे, माननीय आयुक्त साहेब, तुम्ही ज्या पद्धतीने बेधडक निर्णय घेतले ना, असेच निर्णय घ्या. तुम्ही असल्या आय्याश लोकांच्या पाठीशी अजिबात राहू नका. जे कार्यालय त्यांनी केलेले फक्त यांच्या आय्याशीसाठी केले, त्याचे पूर्ण पैसे वसूल हे त्या माधव जगतापसारख्या अधिकाऱ्यांकडून केलं पाहिजे, आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. फक्त आता तुमचे आयुक्त साहेब मदतीची गरज आहे, तसं आमच्या पृथ्वीराज BP साहेबांची सुद्धा गरज आहे. कशासाठी असल्या लोकांचं हे वर्षानुवर्षाचे लाड, फाजील लाड करायचे, हे आता मोडीत काढलं पाहिजे. नागरिक वैतागले. तो साधं चेंबर दुरुस्ती करायला तुम्ही सगळ्या अटी लावता, आणि इथं 25-25 लाख रुपयाची कामं चालली आहेत. 50 लाख रुपयाचा अंगरक्षक ठेवला आहे, अजूनही नवीन मान्यता घेतली. कशासाठी एवढे लाड? हे चालणार नाही. ते 50 लाख रुपये आणि या ऑफिसच्यासाठी केलेले खर्च हा त्या माधव जगतापांकडून वसूल करायचा, त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवा. असे हे मोडलं पाहिजे. नागरिक त्रस्त झालेत. आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब, तुम्ही अतिशय धाडरीने काम करताय. आम्हाला तुमचा अभिमान आहे, आदर आहे. हा आदर आमच्या मनात कायम ठेवण्यासाठी तुम्हाला माधव जगतापसारख्या अय्याश उपायुक्तांवर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. ती कसं आहे की चांगल्या गोष्टी ह्या समोर येणं गरजेचं आहे. शेवटी मीडिया आहे, मीडियाला कोणी काही थांबवू शकत नाही आहे. तर माझ्या मते ज्या गोष्टी चांगल्या आहेत, जे शहर चांगलं करतं आहे, तर त्यासाठी निश्चितपणे प्रत्येक अधिकाऱ्याने पुढे आलं पाहिजे. माझी पुनश्च एकदा या 60 लाख पुणेकरांच्या वतीने विनंती आहे, आम्ही कष्टाच्या पैशाचा टॅक्स भरतो, हे असं उन्माद करायला, अय्याशी करायला आम्ही ते देत नाही. याबाबतचं तुम्ही गांभीर्याने दखल घ्या, अन्यथा मी तिथं लोकशाही मार्गाने बसणार. TV10 लाईव्हला मी माधव जगताप, उपायुक्त पुणे महानगरपालिका, माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.